और इस बार कवर पर खेला है, क्या सुंदर टाइमिंग, कवर बाउंड लाइन के बाहर गेंद, 4 रन के लिए। शुरुआत की पहली गेंद हाथ खोलने का मौका मिला और जैसे इस टीम की खास बात करना, इन्होंने अटैक किया पूरी प्रतियोगिता में, अटैकिंग टीम है, इनको आप पहले बैटिंग करने का मौका देंगे तो आपको इनके घर के मैदान पर ये काफी बेहतरीन बैटिंग करते हैं। और ये देखिए क्या माहौल बनाएंगे इस वक्त पावर प्ले में। ओह, ऑन साइड पर खेलने की मंशा साफ रखी है, लेकिन वाइड बॉल, 5 रन पर पहुंचा है टीम का स्कोर। खेल चलता हुआ जबकि पावर प्ले का पहले ओवर का काफी मात्रा में दर्शक इस मैच में आनंद उठा जुड़ चुके हैं। उन तमाम चाहने को हम सभी का प्यार भरा नमस्कार। इस माहौल पर क्या बैटिंग शुरू आपने देखी, पहली गेंद पर चौवा निकला है वहां पर। ओ, लो फुल टॉस, सीधा ड्राइव किया, गेंदबाज की तरफ रन वहां पर नहीं भी, डॉट निकली गेंद। लेकिन ये भी होता है कभी क्रिकेट में, फुल टॉस गेंदों का कभी कमजोर गेंदों को सही नसीहत नहीं मिलती है। अगर वही गेंद ऑन साइड में गैप में निकलती तो चाहे चौवा था, लेकिन सीधा मारा इस बार बल्ले से। ओ, इस बार हवा में खेला है, लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी मौजूद है, इवान बॉन्ड सीमा रेखा से बाहर, 4 रन के लिए। नौ शामिल है, एक वाइड भी, मतलब 3 गेंदों में हो चुके वहां पर। और इस बार हवा में शॉट को खेला ऑन साइड पर, स्कोर लेग के ऊपर से सीमा रेखा से बिल्कुल बाहर नहीं, वहां पर एक ही रन बनेगा। पहुंचा टीम का स्कोर, शॉर्ट पिच गेंद थी, माहौल बिल्कुल अच्छा था बल्लेबाजी का। ठीक है, इस शाम के समय हम बहुत बार कहते रहे, ये दोपहर या धूप होती है हमेशा, और बल्लेबाजी के लिए क्या अनुकूल पिच है ये। कुछ मैचेस टाइट जरूर हुए, कुछ मैचेस आखिरी के गेंदों पर चली गई है। ओ, इस बार हवा में खेला है, ओ नहीं, मिड ऑफ के खिलाड़ी को बिल्कुल चकमा दिया गेंद ने, गेंद निकली बिल्कुल 30 यार्ड सर्कल के अंदर, उस गेंद को फील्ड किया गया, लेकिन तब तक गेंद में सिंगल निकल चुकी थी। इक्का दुक्का बनने के बाद टोटल स्कोर में तब्दील हो चुकी है और टीम का स्कोर बन गया 11 पर। वापस खेल बनेगा, काफी माहौल बढ़िया है, माहौल अच्छा है, खेल बिल्कुल बनता हुआ। थोड़ी सी बाहर निकले गेंद, ये डॉट गेंद निकलते हुए। पहला ओवर समाप्त हो चुका और 1 ओवर के बाद टीम का स्कोर पहुंचा है 11 रन पर, कोई नुकसान नहीं। विकेट कीपर ने जाकर बातचीत कर ली वहां पर, अब गेंदबाजी में तब्दील हो चुके। अखिलेश को मोर्चा सौंपा है इस वक्त गेंदबाजी का, निजी कोटे का पहला और टीम के लिए दूसरा ओवर लेकर अखिलेश वापसी करेंगे इस मैदान पर। लेफ्ट हैंडर खिलाड़ी स्ट्राइक पर रहेगा, कुणाल मैदान पर। ओ, इस बार हवा में शॉट को खेला कुणाल ने, सीधा खेला है, शायद वहां पर दिशा बदली गेंद ने, लेकिन वहीं पर माहौल खड़ा हुआ, एक ही रन वहां पर बनेगा। इस 1 रन के साथ टीम का स्कोर जाके पहुंचा है 12 रन पर। ऑफिशियल अंपायर जुड़ चुके इस मैच में, काफी बेहतरीन अंपायर सुबह से लेकर इस माहौल पर, क्या कमाल का स्पेल मैदान पर रहता हुआ गेंदबाजी का भी। ओह, धीमी गेंद, मिश्रण क्या वहां पर, डॉट गेंद। गजानन वराडकर जो कि इस वक्त बॉलिंग बैटिंग एंड पर
और उमेश गुडेकर सर जो कि बॉलिंग एंड पर, ये अंपायरों की जोड़ी। ठीक है, किसी ज़माने में उमेश के साथ हमने बहुत बार कमेंट्री भी की है। ऑलराउंडर की भूमिका, एक अच्छे खिलाड़ी है उमेश। बॉलिंग भी करते हैं, बैटिंग भी करते हैं, आज अंपायरिंग भी कर रहे हैं। आयोजन कमेटी भी बहुत बढ़िया काम करते हैं वो। और मिस टाइम है ये, हवा में कोई फर्क नहीं पड़ेगा उस बात का। गेंद मिड विकेट सीमा रेखा से बाहर, 6 रन के लिए। पहुंचा टीम का स्कोर। ओ हो, क्या कमाल का टाइमिंग है ये, 6 रन के लिए। इसी मैदान में बहुत से लीगों में, लीग स्टेज पर इन्हें बहुत बार मालिका अवीर से नवाजा गया, और आज वही बैटिंग मैदान पर 2 गेंदों पर 2 लगे। और इस बार आड़े बल्ले से ऑन साइड पर खेला ध्रुव, फील्डिंग कमाल की रही, डॉट गेंद निकलती हुई। ठीक है, लगातार 3 छक्के मारने वालों को 500 रुपये का इनाम था, वो मीर के हाथ से थोड़ा सा जाता हुआ इस मैदान पर। ये कल तक रहेगा इनाम। मिहिर कितने भी छक्के लगाइए, 3 गेंदों पे 3 मारने वालों का इनाम है ये 500 रुपये का इनाम, वो आपको सरल मिलेगा इस मैच में। फुल टॉस, मिस टाइम, हवा में, पॉइंट खेला अंदर है। ओ एफर्ट कमाल का। जजमेंट सुशांत सावंत की थोड़ी सी गलत रही, और वही गलत जजमेंट के कारण ना वो 1 रन वहां पर बना। टीम का स्कोर पहुंचा 25 पर। खेल चलता हुआ दूसरे ओवर का। खूबसूरत माहौल, तमाम दर्शक जानते कि माहौल में क्या हालात है इस खेल के। राउंडर के लेफ्ट खिलाड़ी कुणाल, वो आड़े बल्ले से ऑन साइड पर खेला है, मिड विकेट खिलाड़ी पीछे रखा है, मतलब पहला रन बहुत तेज निकला। कॉल अच्छा, विकेट के बीच की दौड़ कितनी भी अच्छी हो, लेकिन ग्राउंड फील्डिंग की भी तारीफ करनी पड़ेगी। वहां पर 1 ही रन बनता हुआ 2 ओवर का खेल समाप्त हो जाए। प्रति ओवर 13 रन, 26 पर पहुंचा टीम का स्कोर। जो दर्शक जिन्होंने टीवी देर से खोला हो, मोबाइल देर से खोला हो, या साथ साथ यहाँ पर लंच के बाद थोड़ा सा देर से पहुंचे हो, उनसे कहना चाहूंगा, सानवी स्पोर्ट टीम ने पहले टॉस जीता, गेंदबाजी करने का निर्णय लिया। दावत दी हेड़ेकर स्पोर्ट टीम को बल्लेबाजी की, और हेड़ेकर स्पोर्ट टीम ने अभी तक कोई नुकसान हुआ नहीं, 10 विकेट हाथ में, और टीम का स्कोर पहुंचा है 26 इस मैच में। अब गेंदबाजी में तब्दील हो चुके हैं। बॉलिंग मोर्चे पर दीपेश, शुरू का पहला और दीपेश का थोड़ा सा महंगा 11 हुए थे उस समय, लेकिन उस समय पर ना पावर प्ले था, इसलिए बैटिंग के लिए आसान हो गया था वो माहौल। लेकिन यहां पर पावर प्ले समाप्त होने के बाद अपने निजी कोटे का दूसरा टीम के लिए तीसरा ओवर लेकर दीपेश वापस चलेंगे इस खेल में। ओ हो उड़ाया 6 रन के लिए। 9वां मिलेगा वहां पर। से बाहर उस बैनर पर गेंद लगेगी तो आपको 9 रन मिलने वाले। और पहला ऐसा खिलाड़ी है कुणाल जिनको 9 रन का हिसाब मिल चुका है। कुणाल 12 रन, 9 रन कुणाल बल्ला दिखाइए, 50 के बराबर है ये खेल। कल तक खेलेंगे तो वहां पर छक्का नहीं आप मार सकते, किस्मत साथ हो ना तो। कब चेहरे पर रौनक है कुणाल की, बता रही वो दर्शक जानते कि माहौल कितना इस खिलाड़ी का है। वो इस बार हवा में खेला है, ऐसे कैचेस लेने पड़ेंगे आपको आगे गोता लगाकर। 1 रन मिला, 2 गेंदों पर कुणाल ने 10 रन बनाए। क्या बैटिंग की लड़के ने। टीम का स्कोर 36 पर।
क्या माहौल इस खेल का। ओ हवा में खेला शॉट को ऑन साइड पर, और कितने रन मिलने चाहिए पर। लग तो रहा है कि गेंद सीमा से बाहर नहीं जा रही है, एक ही रन वहां पर बनेगा। 37 अब टीम का स्कोर। एक सुंदर माहौल इस खेल का। लेफ्ट हैंडर खिलाड़ी स्ट्राइक पर रहेगा, स्ट्राइक बदली जाएगी वो सिंगल के साथ। ठीक है, हवा तेज देखिए, वो छाता अभी तक वहीं पर खड़ा है, क्योंकि दो इंसान उस छाते को लपक कर बैठे। सुबह से उन्होंने वही तो काम किया इस खेल में, ओमकार कामड़ी और उसका साथीदार यशदीप। ओह बढ़िया लाइन वहां पर बीट किया, वहां पर डॉट के निकलती हुई। 37 टीम का स्कोर। यशदीप उर्फ बाबू। बाबू जरा हाथ ऊपर कर दीजिए, कहा है आप? आइए है दर्शक देख रहे हैं इस वक्त, छाता पकड़कर सुबह से वो बैठे। हवा कितनी भी तेज हो, ये तीनों वजन एक साथ लगे तो छाता उड़ नहीं सकता। वो फिर से ऑन साइड पर खेल है, हालांकि वहां पर एक ही रन बनेगा। दो रन वहां पर बनते हुए, इन दो के साथ 39 पर पहुंचे टीम का स्कोर। एक अच्छा माहौल खेल चलता हुआ तीसरे ओवर का। इस ओवर में पहली गेंद पर 9 निकला, उसके बाद 4 निकले, मतलब 13 रन तो वैसे आ चुके हैं। हेरेकर स्पोर्ट, क्या कमाल की बैटिंग इस टीम की। और इस बार सीधा खेला है, मिड ऑफ खिलाड़ी अंदर है, हालांकि थोड़ी सी मिसअंडरस्टैंडिंग हो चुकी है, लेकिन वहां पर नहीं, एक ही रन बनेगा। एक सिंगल निकला और 40 पर पहुंचा है टीम का स्कोर। पहले 3 ओवर का खेल समाप्त होने के बाद 40। पर और 40 पर पहुंचा है टीम का स्कोर, कोई नुकसान अभी तक हुआ नहीं है। और शॉर्ट टर्म पुल किया, वन बाउंड सीमा रेखा से पार, 4 रन के लिए। 44 मान जा रे घने लेवे ना तू ठेके, कित का तू डॉन तन्ना अरे गारे बेटे। मान जा रे बेटे घने लेवे ना तू ठेके, कित का तू। चवालीस पर पहुंचा है टीम का स्कोर। आक्रामक बैटिंग अभी तक 45, 44 की पार्टनरशिप, अभी तक 50 की पार्टनरशिप हुई नहीं है इस प्रतियोगिता में। और मैच टाइम है, हम बात कर रही थी वहां पर सफलता मिले और आउट। की बैटिंग समाप्त मैदान में। अब रोहित इस वक्त मैदान पर आ चुका है। देखिए रोहित के पास कोई और आ चुका है वहां पर। देखिए समर्थक ऐसे ना, हाँ बिल्कुल देखिए वहां पर शाम तक, शाम के समय पर इनका ये एरिया रहता है, तो वो एरिया में बिल्कुल भटकना जानते हैं और वही कुछ कर रहे हैं, वो पूरे एरिया में घूम रहे हैं वो। ओह बल्ला तेज घुमाते हुए डॉट के निकल चाहिए, हालांकि लेग बाइज ग्रुप में वो रन वो पीछे जाकर निकला है।
एक रन वहां पर बनेगा। एक रन के साथ टीम का स्कोर 45 पर पहुंचा है। हवा आज बहुत तेज है। ये हम बहुत बार कहते हैं ना, शाम के समय और सुबह के समय ये हवा के झोंके ना इस मैदान में बहुत तेज रहते हैं और उसी का फायदा कुछ बल्लेबाजों को जरूर मिलता है। 45 ओह, निचले हिस्से पर लगी, लेग स्लिप के बगल से निकल गया। एक रन निकला है और सिंगल के साथ 46। हेडेकर स्पोर्ट घर की टीम है ये, इसी मैदान पर होम टीम है ये। इस मैदान पर ये बहुत बार खेल चुके हैं, अनुभव है इनके पास है कितना क्या होगा इस मैदान में, और उसी अनुभव के बलबूते पर ये बैटिंग मैच में देखने को मिलती हुई। चौथा ओवर चल रहा है इनिंग का। अभी तक 2 गेंदें बची इस ओवर की, मतलब 8 गेंदों का खेल मैच में बचा हुआ और टीम 46 रन पर। ओ अच्छी गेंद, बिल्कुल जड़ में, 22 के रूप में रन मिलता हुआ। 47। ठीक है, डॉट गेंदे भी वो रनों का इशारा हो रही है वहां पर। विकेट के पीछे जो 22 स्वरूप में रखे रन है वहां पर गेंद जाती हुई। विकेट कीपर की वैसे भी गलती नहीं, लेकिन शायद वहां पर पीछे जाकर गेंद को रोकना पड़ेगा आपको। एक खूबसूरत माहौल इस खेल का। ओ फिर से बीट गया, ये 4 ना रन पीछे जा चुके हैं वहां पर, और एक बनता हुआ। 48 पर पहुंचा, पहले 4 का खेल समाप्त हो चुका है। शुभम रेडकर 12 मैन की भूमिका में ये पानी के साथ मैसेज लेके हमेशा जाते हैं। ये आजकल मोबाइल के ज़माने में पानी लेके जाया जाता है। ये पानी मोबाइल के थ्रू आप भेज नहीं सकते वहां से, इसलिए शुभम को भेजा गया दूध बनाकर। लेफ्ट हैंडर खिलाड़ी स्ट्राइक पर रहेगा, उम्मीद यहां से बड़ी रहेगी। दर्शक जानते हैं कि शाम के समय में हालात बहुत नाजुक रहेंगे। 48 आखिरी 6 गेंदें बची इस खेल में। ये और एक रन, वाइट और +1, मतलब 2 रन वहां पर मिलेंगे। 50 रन जबकि पूरे। देखिए आखिरी का जो बल्ले से रन निकला वो 44 रन की बाउंड्री थी, उसके बाद बल्ले से कोई रन ही नहीं निकला, सब 22 के रूप में। इस बार सीधा खेला, मिड ऑन खेला, अंदर रखा, 1 रन वहां पर बनेगा। 1 रन के साथ 51। पांड्या इस नाम से लोग इनको जानते हैं, इस खिलाड़ी को। इस एरिया में इनकी पहचान बहुत है और ये घर का मैदान इनके, इसलिए घर के मैदान पर ये बल्लेबाजी करना वो पसंद भी करते। आक्रामक बल्लेबाज है ये। ओह, लाइन को दूर रखा, ऑफ के बाहर, वाइड है ये। 52। 52 पर 50 कारवा मैदान पर सर की सर्वाधिक टोटल जो है ना वो लगभग 50 के ऊपर है, 53 का, जिसको तोड़ने की अब हसरत ये रखेंगे इस खेल में। हेडेकर स्पोर्ट टीम ने वो 53 को चेस किया था, इन्होंने चेस किया था, और यही वो रिकॉर्ड। फुल टॉस गेंद और सीधे हाथ में।
कैच ड्रॉप, दूसरे के लिए कॉल किया, 2 रन वहां पर बनते हुए इन 2 के साथ सर्वाधिक टोटल ना अब वो समाप्त हो जाएगा। 54 पर पहुंचा है टीम का स्कोर। क्या 60 रन बन पाएंगे? 60 बनते रहे तो आपके पास वो चेसिंग का मौका बाद में बहुत मुश्किल रहेगा। इस टाइम है, हवा में विकेट कीपर है पीछे और आउट। सुबह भी इन का एक टीम में कैच छोड़ा, वहीं पर छोड़ा छोड़ा वापस चौवा निकला, एक छक्का निकला। उस छक्के की कहानी में 60 तो वैसे बन गए, क्या 65 बनेंगे? हवा में हुक किया इस बार, एक ही रन वहां पर बनेगा। 61। वापस खेल चलेगा, क्या एक बड़ा शॉट निकलेगा? ऑन साइड पर खेला है, खिलाड़ी के ऊपर से सीमा रेखा से बाहर, 6 रन के लिए। और 6 का पारा समाप्त होने के बाद टीम 68 टू विन इस मैच में सानू स्पोर्ट टीम को। कितका तू डॉन तन्ना
किती जड जाईल ते पाहणं योग्य ठरेल. टॉससाठी दोन्ही कर्णधार उपस्थित आहेत. विनंती आहे टॉससाठी आपण या. आमचे कॅमेरामॅन विनंती असेल प्रेझेंटेशन बॉक्सकडे कृपया आपण कॅमेरा वळवा. सैलीच्या शुभस्ते टॉस केलं जात आहे. भूपेंद्र आणि त्यासोबत गौतम सावंत दिसत आहेत. काट पडलाय आणि टॉस जिंकलाय. काय डिसिजन तुमचं असेल काय डिसिजन असेल तुमचा? सांगतो टीम सोबत डिस्कस करून तुम्हाला डिसिजन सांगतो काय असेल ते. कोणत्या खेळाडूवर तुमचा जास्त भरोसा आहे आणि 9वा तुमच्या संघातून कोणता खेळाडू मारू शकतो तुम्हाला काय वाटतं? सगळेच बॅट्समन चांगले आहेत तर असं सांगू शकत नाही कोण मारेल असा, पण नक्कीच कोण ना कोणतरी मारेल, ट्राय करेल. नक्कीच पुढील वाटचाली शुभेच्छा. गौतम सावंत तुमचे आम्ही सुद्धा चाहते आहोत, बरेच चाहते आहेत. काय सांगाल, आयोजन कसं वाटतंय तुम्हाला आणि खेळल्यानंतर या स्पर्धेत कसं वाटलंय? नक्कीच खूप चांगलं वाटलंय. आयोजन खूप चांगलं केलंय. आणि काय रणनीती असणार आहे तुमची? तुमचा आवडता खेळाडू कोण? माझगाव गावातील बरेच खेळाडू आहेत, तुमचे मित्र आहेत. कोण तुम्हाला आवडतो, ज्याची शैली तुम्हाला आवडते? तसे मला सर्वच आवडतात. तुमच्या संघातला असा तुमचा आवडता खेळाडू कोण? चेतन सावंत, रवींद्र सावंत. नक्कीच खूप खूप धन्यवाद. पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. हे होते आमचे गौतम सावंत. जाऊया सामन्याकडे. वळतोय मैदानात. आवश्यकता आहे 68ची आणि समोर करण्यासाठी सज्ज झालंय ओपनिंग पेअर. सलामी जोडी सुनील आणि त्यांच्या समवेत दीपेश ही जोडी मैदानात दाखल होते. गोलंदाजीसाठी आपल्या घरच्या मैदानात घरच्या प्रेक्षकांसमोर कशा प्रकारची कामगिरी करेल रोहित सोलकर उर्फ पांड्या, त्याकडे देखील नजर आहेत. रोहित सोलकर गोलंदाजीसाठी सज्ज. पहिला बॉल आणि पहिल्या चेंडूवरती मोठा फटका टोलवण्याचा प्रयत्न केला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे, परंतु यावेळी शुभम जोपर्यंत चेंडूवर पकड मिळवतील, धावीमध्ये देखील बदलाव सहजरित्या प्राप्त झालाय. ज्या ठिकाणी 1 धाव मिळाला असता त्या ठिकाणी 2 धावा सहज पूर्ण झाल्यात आणि सुनील यांच्या बॅटमधून पहिल्या धावानिशी धावसंख्येची सुरुवात झाली आहे. या 2 धावा धावफलकावर लागतात. वेगवान चेंडू आणि त्याच वेगात त्या चेंडूला दिशा दिली आहे. एक अप्रतिम टायमिंगचा हा बेमिसाल जोड आणि चेंडूला पाठवलाय, धाडलाय सीमा रेषा पार चौकारासाठी. बॅटमधून आलाय सुनील यांच्या आणि याच खेळीसाठी ते ओळखले जातात. चांगल्या चेंडूला सन्मान देतात, खराब चेंडूचा पुरेपूर समाचार घेतात. यावेळी मात्र लोअर फुल टॉस होता, संधी होती धावचीची, अपील तर होणार आहे, परंतु यावेळी योग्य वेळी आपल्या क्रीज मध्ये पोहोचल्यात आणि परिणामी हा एकेरी धाव देखील पूर्ण स्वतःला 68चा एक मोठ्या उद्दिष्टाचा पाठलाग करताना धावसंख्या 7 वर आतापर्यंत चेंडूंचा विचार करता तब्बल 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 3 चेंडूंचा खेळ अजून देखील बाकी आहे आणि या सामन्यात आपल्याला देखील योग्य पाऊल उचलावं लागेल. प्रत्येक चेंडूवरती धाव येणं देखील गरजेचं आहे. यावेळी चकवा देणारा चेंडू टप्पा पडल्यानंतर उसळी घेतो, उजव्या यष्टीच्या थोडासा बाहेर पडतो आणि विकेट कीपर आपलं दायित्व पूर्ण स्वात नेतात. निर्धाव चेंडू घडला गेला. आतापर्यंत थोडस लांबलचक रनअप आणि त्यानंतर भन्नाट वेगात गोलंदाजी करण्यासाठी प्रयत्न. यावेळी साखू टप्प्याचा बॉल, यावेळी टॅप पद्धतीचा फटका टोलवण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनच्या दिशेनं क्षेत्ररक्षक तैनात होते. चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून तोपर्यंत मिळतोय हा सिंगल आणि या एकेरी धावेच्या मदतीनं 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्या आहे ती तब्बल 8 या आकड्यावर. बिना गड्याच्या मोबदल्यात 8 धावा. वेगवान पुन्हा एकदा पुढचा चेंडू पाहायला मिळतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये आणि विकेट देखील
प्राप्त होईल, कारण मला वाटतं बॅटचा किनारा लागलाय आणि त्यानंतर विकेट किपरने आपलं कार्य पूर्णस्वात नेलंय. विकेट मिळाली आहे. विकेट क्रमांक पहिला आद्रा संघाला. सज्ज झालेत, परंतु या सामन्यात कोण होईल विजेता या सामन्याचा, त्यासाठी तुम्हाला नक्कीच मेहनत करावी लागेल. कारण आतापर्यंत जर विचार करता या षटकात चांगली फलंदाजी अपेक्षित होती. धावा लागल्यात 8 आणि त्यानंतर महेश गोलंदाजीसाठी पाहायला मिळतील, ज्यांची वर्णी लागेल संघाच्या वतीनं. दुसरं तर वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक हाताळण्यासाठी ते सज्ज होत आहेत. कशी असेल सुरुवात महेश या गोलंदाजाची, त्याकडे नक्की नजरा असतील, कारण पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आणि त्यानंतर या महत्वाच्या दुसऱ्या षटकामध्ये कशा प्रकारची फलंदाजी केली जाईल. दीपेश कांसे यावेळी मनगटी फटका पाहायला मिळतोय. चेंडूचा प्रवास अगदी घोषित स्वरूपाच्या चित्रापर्यंत पोहोचलाय आणि परिणामी या एकेरी धाबेवर समाधान मानावं लागेल. आणि त्यासोबत स्ट्राईक चेंज होताना पाहायला मिळतं. जेव्हा जेव्हा चेंडू डिक्लेअर झोनमध्ये जातो त्यावेळी मात्र स्ट्राईक चेंज होताना दिसतं आणि परिणामी संधी देखील आहे की आक्रमक फटक्यानिशी धावसंख्येचा अगदी जो डोंगर रचला गेलाय आणि त्यापर्यंत जर पोचायचा तर सुरुवात दमदार करावी लागेल. आणि दमदार सुरुवात करण्यासाठी मंदार सावंत यांच्यासारख्या फलंदाजांना ओळखलं जातं. ख्यातिकीर्ती गेल्या सामन्यात ओम ज्यांनी दाखवली आहे तो बॅटर मंदार सावंत. स्ट्रायकर एंडच्या दिशेनं या डावखुऱ्या हाताच्या फलंदाजानं बऱ्याच वेळा बऱ्याच स्पर्धेमध्ये आपल्या बॅटिंगचा थैमान घातलाय. स्ट्रायकर एंडवर आहे. गेल्याच लीगचा बेस्ट बॅटर हा खिताब ज्यांना देण्यात आलाय, परंतु यावेळी मात्र झेल होईल का? संधी आली होती, संधी पकडण्यात आली आहे. रोहित आहे, संघाचं हित आहे आणि त्यानंतर मिळाली आहे सफलता. जाऊया डीजेच्या अगदी साऊंड कडे, जाऊया आमच्या डीजे कडे. विकेट आणि गोलंदाजीसाठी महेश पुन्हा एकदा सज्ज होईल. चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून झाली आहे. दुसऱ्या चेंडूवर अजून एक हादरा संघाला विरुद्ध संघाच्या दिलाय. तो गोलंदाज महेश पुन्हा एकदा. चांगला चेंडू होता. अगदी बराच वेळ चेंडूकडे पाहिलं आणि योग्य वेळी योग्य फटका निवडला. त्यानंतर स्क्वेअरच्या दिशेने चेंडूचा प्रवास. कुणाल वारंग आज अतिशय खेळी ज्यांच्या बॅटमधून पहिल्या इनिंगचा खेळ जर आपण पाहिला तर चांगली साथ मिहिर निब्रे यांना दिली, कारण मिहिरच्या बॅटमधून 14 चेंडू 29 धावेची खेळी आणि त्याचसोबत कुणाल वारंग यांची देखील दर्जेदार खेळी पाहायला मिळाल्या. यावेळी लोअर फुल टॉस होता. पुन्हा एकदा तो मोठा फटकामध्ये कन्वर्ट झाला नाहीये आणि त्यामुळेच फक्त एका धावेवर समाधान मानावं लागेल. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होते. शुभम मोरजकर चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून देखील. एका बाजूला हेळेकर स्पोर्ट्स संघ, त्या विरोधात मात्र सानवी स्पोर्ट या दरम्यान लढत आहे. लढत जिंकायची आहे. यावेळी देखील चांगला चेंडू, परंतु ऑफस्टंपच्या बाहेर टप्पा पडल्यानंतर आणि दिशा ज्यावेळी भरकटली जाते अतिरिक्त धाव अगदी जोडला जातो आणि त्या अतिरिक्त धावेनं संकेत बदलाव देखील होतो. यावेळीचा चेंडू देखील वाईटची खूण पंचांनी केली आहे. वाईटच्या रूपात धाव मिळालाय आणि जेव्हा जेव्हा अतिरिक्त
धाव मिळला जातो, फलंदाजाचा आत्मविश्वास वाढला जातो आणि अगदी तो आत्मविश्वास वाढवावा लागेल बॅटरला, कारण काबिलियत आहे, क्षमता आहे, परंतु योग्य वेळी ती क्षमता दाखवणं देखील गरजेचं आहे. परंतु यावेळी खराब फटका बॅट आणि बॉलचा तो ठीक मेळाप झाला नाही, मिडल ऑफ द बॅट चेंडू आला नाही, परिणामी विकेट मिळाली आहे. जमलाय मेळ गोलंदाज आणि यष्टीरक्षकाचा, संपलाय खेळ बॅटर. विक्रम जाधव यांचं नक्कीच आगमन होणार आहे, कारण विकेट पडली आहे, महत्वाचा खेळाडू बाद झालाय आणि त्यासोबत क्षेत्ररक्षण करताना अजून एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल डीप मध्ये, डीप स्वेलकच्या दिशेनं संकेत राणे याच्या रूपात. धावसंख्या आतापर्यंत जर पहिली तर 12 धावा धावफलकावर, आवश्यकता 68चा पाठलाग, धावा लागल्यात 12 धावफलकावर. वेगवान चांगला बॉल आणि अशा रीतीने षटक समाप्त झालंय. धावसंख्या 12 वर अजून देखील 56 धावेची आवश्यकता आहे. उर्वरित विचार करता आतापर्यंत 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय, 5 षटकांचा सामना आहे आणि 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 18 चेंडू आणि 56 धावेची असेल आवश्यकता. सावंत सांगतायत रेडी एक्सप्रेस या नावानं ज्यांना ओळखलं जातं, कारण बऱ्याच वेळा आपण त्यांना बऱ्याच स्पर्धेमध्ये खेळताना पाहतो. असा आमचा संकेत राणे आज एकर स्पोर्टच्या माध्यमातून खेळतो. यावेळी रोहित गोलंदाजीसाठी आल्यात. चिखून पंचांनी दिली आहे ऑफस्टम्पच्या उजव्या यष्टीच्या बराच बाहेर जाणारा चेंडू फलंदाजाच्या नजरेपासून, फलंदाजाच्या बॅटपासून थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न, अंगलटी आलाय गोलंदाजाच्या. यावेळीचा फटका जोरकस आहे, परंतु किती धावा मिळतील त्याकडे लक्ष असेल. 1 धाव तर पूर्णत्वात आलाय, दुसरा धाव घेण्याची संधी देखील अगदी सोप्या पद्धतीत चालून आली होती. गेट 1 बाय 1 अगदी त्या पद्धतीत पहिला धाव पूर्ण केल्यानंतर दुसरा धाव देखील सहजरित्या प्राप्त झालाय. आज चांगली फलंदाजी सोबत चांगली गोलंदाजी देखील पाहायला मिळाली आहे. अष्टपैलू कामगिरी केली आहे दीपेश कांसेनं. यावेळी खूप सुंदर चेंडू होता, ब्लॉक होल पद्धतीचा होता, संधी मिळाली नाही. या चेंडूवरती गतीमध्ये देखील बीट झालं आणि योग्य टप्प्यावर चेंडू पडला, परिणामी निर्धाव. धावसंख्या 15. हा ट्रॅकर होता, परंतु पुन्हा एकदा तो 8व्या बॅटचा फटका फसलाय, गणलाय, विकेट मिळून दिली आहे. जाऊया डीजे कडे. धावसंख्या गोलंदाजी सुरेख झाल्या, त्यामध्ये नक्कीच कौतुक केलं जाईल गोलंदाज रोहित यांचं. रोहित सोलकर आपल्या नावाला साजेशी कामगिरी करणारी गोलंदाजी करतायत, आपलं नाव अधोरेखित करतायत आणि प्रेक्षकांची देखील मनं जिंकतायत. परंतु दुसऱ्या बाजूला नवीन बॅटर आता मैदानात तुम्हाला यावंच लागलंय, कारण अखिलेश कांसे यांची वर्णी लागली.
आवश्यकता होती, अखिलेश आले आणि त्याच पावली अखिलेश कांसे माघारी परतताना आपल्याला दिसणार आहेत आणि यावेळी थोडीशी निराशा. हे पारितोषिक पुरस्कृत केलंय ते आमचे उमेश पिंगुळकर यांच्याकडून. त्यांच्याकडून पारितोषिक येत आहे रोहित सोलकर यांच्यासाठी. रोहित सोलकर जर या चेंडूवर विकेट मिळवला, विकेटची हॅट्रिक केली तर नगद इनाम 500 रुपयाचं पारितोषिक रोख रक्कम. या कट केलाय, स्लाइस केलाय आणि क्षेत्ररक्षणात गचा क्षेत्ररक्षण. यावेळी आवश्यकता होती चांगल्या क्षेत्ररक्षणाची, धावा जास्त आहेत परंतु यावेळी चांगला फटका. आणि प्रणव रेडकर नक्कीच थोडेसे निराश करतायत आपल्या फॅन्सला, बरेचसे फॉलोअर्स त्यांचे देखील आहेत परंतु यावेळी थोडेसे गोलंदाजीसाठी येतील का. वेगवान बॉल, चांगला चेंडू, टप्पा पडल्यानंतर उसळी घेतोय, आपली बार पाहायला मिळतोय आणि सुशांत सावंत थोडेसे बीट झालेत आणि अशा रीतीनं षटक समाप्त. तब्बल 3 षटकांचा खेळ संपलाय. 68 धावेचा पाठलाग करताना धावसंख्या पोहोचते ती तब्बल 19 धावेवर, म्हणजे जिंकण्यासाठी 49 धावेची आवश्यकता. क्षणाला नवीन उमेद हवी, प्रयत्न थांबू नका, लढत राहा. आणि नक्कीच पहिल्या इनिंगचा विचार करता तो खेळाडू जो लढला, चांगली खेळी केली, चांगली साथ दिली आणि पहिल्या इनिंग मध्ये आपण जर विचार केला तर खूप चांगली फलंदाजी कुणाल वारंग यांची पाहायला मिळाली आहे. 22 धावेची खेळी त्यांनी उभारली आणि त्यानंतर गोलंदाजीत ते आल्यात. आणि जेव्हा जेव्हा चांगली कामगिरी कुणाल वारंग यांच्या माध्यमातून केली जाते ना, नक्कीच चाहते खुश होतात. थोडासा पाहिलं गेलं तर यावेळीचा चेंडू वाईट चिकून पंचांनी केली आहे, कारण तो दिशाहीन चेंडू आहे, खूप धावा बनवायचे आहेत आणि त्यामुळे थोडंसं जोखीम हे फलंदाजांनाच घ्यावं लागणार आहे. मोठ्या फटक्यांकडे तुम्हाला लक्ष केंद्रित करायचं आहे तरच सामन्यात तुमचं गणित जुळणार आहे. आणि ते कार्य करण्यासाठी बराच काळ माझगाव टेनिस क्रिकेटमध्ये ज्याने गाजवलाय, परंतु यावेळी मात्र ते कार्य पुन्हा एकदा करावं लागेल. आणि पुनरागमन केलं जाईल का या सामन्यामध्ये, या संघासाठी आवश्यकता आहे आणि आवश्यकतेच्या वेळी जो खेळाडू आपल्या संघाच्या कामी येतो तो लक्षात ठेवला जातो. परंतु यावेळी लक्षवेधी कामगिरी जी आहे कुणाल वारंग यांची सातत्यानं चालू आहे. धावचीची संधी देखील होती आणि धावचीच्या रूपात बाद व्हावं लागलंय आणि विक्रम जाधव सारखा अजून एक अनुभवी खेळाडू माघारी परतलाय. बॅक टू द पवेलियन. नक्कीच जसं म्हटलं जातं ना की स्वतःच्या आनंदासाठी जपलेला खेळ देखील आहे क्रिकेट आणि मिळाली होती विकेट, कारण धावचीच्या रूपात बाद व्हावं लागलंय. नवीन बॅटर मैदानात प्रवेश झाल्यात. सुशांत सावंत उजव्या हाताचे बॅटर आहेत स्ट्राईकवर आणि यावेळीचा फटका चांगला आहे परंतु दुरी किती आहे. एक वेळी झेल सुटलाय आणि पुन्हा एकदा यावेळी याच ठिकाणी अजून एक झेल सुटताय. यावेळी क्षेत्ररक्षक होते तैनात शुभम रेडकर, परंतु यावेळी
त्याच्या माध्यमातून तो झेल थोडासा जमिनीच्या दिशेनं सुटला, जमिनीच्या दिशेनं दान झालाय आणि परिणामी त्या जीवदानाचा फायदा उठवावा लागेल सुशांत सावंत आणि त्यासोबत नवीन आलेले बॅटर अथर्व याला. धावसंख्या आतापर्यंत 21 वर आहे. 21 धावा धावफलकावर. अजून एक चेंडू, क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालंय, जंप मारावी लागली, उडी देखील मारली, जजमेंट चांगली होती, त्यानंतर फेकी केली आणि तोपर्यंत धावा देखील अथर्वनं एक पळून काढलाय आणि या एका धावेनं धावसंख्या पुढे सरसावली आहे आणि धावफलक आपण पाहतोय तो तब्बल 22 या आकड्यावर. 22 वर 46 धावेची अजून आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. अजून एक फटका आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तैनात 38 सर्कल मध्ये आहेत. मिड विकेटच्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल झालाय, एक धाव तोपर्यंत नमूद झाला. या एकेरी धावेच्या मदतीनं धावसंख्या जी आहे ती पोहोचते तब्बल 23 या आकड्यावर. 23 वर 23 धावांवर. 23 धावा जिंकणं कठीण, परंतु यावेळी फटका चांगला आहे, लंब आपला उडवलाय, आसमान दाखवण्याचा प्रयत्न होता, क्षेत्ररक्षक होते तिथे, प्रयत्न चांगला भूषण चौगुले यांचा, एफर्ट दाखवलाय, आपल्या संघासाठी दावा रोखण्याचा प्रयत्न देखील झालाय, परंतु खास नक्कीच पुण्यावरून आलेत आणि का पुण्यावरून खास आले आहेत ते दाखवलंय त्यांनी आपल्या क्षेत्ररक्षणामध्ये आणि या क्षेत्ररक्षणाचे देखील बरेच रील्स व्हायरल होताना दिसणार आहेत आपल्याला. ट्रेनिंगचा विषय आहे आणि ही स्पर्धा देखील त्याच पद्धतीची खास स्पर्धा जी प्रत्येकाच्या आठवणीत राहील आणि त्यामध्ये आपल्याला खास परफॉर्मन्स देखील करायचा आहे. सामन्यात आतापर्यंत ज्याची वाट आपण पाहत होतो, कोणाला गोलंदाजी दिली जाईल, रेडी एक्सप्रेस येतील का, नक्कीच बहुधा पाहायला मिळत आहेत आपल्याला. गोलंदाजीसाठी संकेत राणे, गोलंदाजीसाठी संकेत राणे जबरदस्त खेळाडू आहे, बरीचशी मैदानं त्यांनी गाजवली आहेत. यावेळीचा चेंडू चांगला फटका आहे, एलिमिनेशन मिळालंय का, टायमिंग होती परंतु दुरी नव्हती, झेल त्या ठिकाणी टिपला गेलाय आणि कोणी झेल पकडलाय पाहूया. हर्षल चौगुले यांची वर्णी लागेल मैदानात आणि हर्षल चौगुले आल्या आल्या त्यांना पारितोषिक जाहीर झालंय. पारितोषिक पाहायला मिळतंय उमेश पिंगुळकर यांच्या माध्यमातून. हर्षल साठी जर षटकार टोलावला तर 500 रुपयाचं प्राइज आहे, ते दिलं जाईल हर्षलला. हर्षल बॅटर स्ट्रायकर एंडवर. मोठा फटका आलाय खरा, परंतु यावेळी दिशा योग्य नव्हती आणि त्याचा परिणाम फक्त मिळेल एक धाव या फटक्यामागे. एका धावेनं धावसंख्येत बदलाव, स्कोर बोर्ड 25 पाव षटकावर पोहोचलाय. चालू असलेलं हे शेवटचं आणि अंतिम षटक आहे. सामना अगदी पाहिला तर सेकंड इनिंग मध्ये एकतर्फी थोडासा पाहायला मिळतोय, लढणं अपेक्षित होतं येळेकर स्पोर्ट्स विरोधात, परंतु सांगवी स्पोर्ट्स संघ थोडासा जर पाहिलं तर अडचणीत पडलाय या सामन्यात, थोडासा मागे पडलाय. संकेत राणे यांनी जर विकेट काढली हर्षदची तर 200 रुपयाचं प्राइज आहे साहिल राणेकडून. यावेळीचा फटका चांगला पाहणं गरजेचं, ज्यांनी एक चांगला झेल टिपलाय महेश, मोठ्या स्क्रीनवर आले, चांगलं चित्रक्षण त्यांच्या माध्यमातून झालंय आणि तोपर्यंत एक धाव मिळालाय. हर्षलने सिक्स तर 200 रुपयाचं प्राइज आहे. संकेत यांच्या गोलंदाजीवर षटकार टोलावला तर 200 रुपयाचा प्राइज आहे, परंतु यावेळी वेगवान बॉल शरीरयष्टीला आदळलाय, चेंडू गेलाय घोषित स्वरूपाच्या क्षेत्रात. एक धावासाठी 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय, 2 चेंडू बाकी आहेत, शिल्लक आहेत. कोण होणार आहे या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, त्याला देखील नक्कीच सन्मानित केलं जाईल. त्याच्यासाठी देखील बरीचशी नावं ही आपल्याला पाहायला मिळतील, कारण
पहिल्या इनिंग मध्ये देखील चांगला खेळ पाहायला मिळाला होता आपल्याला. यावेळी वेग दाखवायचा होता परंतु दिशा चांगली नव्हती, भरकटलेली लाईन होती, वाईटचा इशारा आला, एकेरी धाव नमूद झालाय. 4 चेंडूंचा खेळ समाप्त, 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. डाव्या हातीचे बॅटर यावेळी सहज सोपं साधं झेल होतं परंतु ते देखील कठीण करण्यात आलं आणि झेल सुटलं. सिद्धेश सावंत, रितेश सावंत त्या ठिकाणी होते. रितेश सावंतकडे अगदी कॅमेरा फोकस झाला परंतु यावेळी झेल तिथून निसटला. तरी देखील त्यांचा संघ जिंकण्याच्या अगदी दिशेने वाटचाल करतोय. चांगला परफॉर्मन्स या संघातील प्रत्येक खेळाडूने ती एकजूट दाखवली, ताकद दाखवली. यावेळीचा फटका सुशांत सावंत यांचा देखील फसला आहे. झेल खाली येतील क्षेत्ररक्षक, पकडला जाईल झेल. प्रणव रेडकर यांच्या हाती झेल टिपला जातोय.